काय घोळ घालून ठेवला या दीपनं. एकतर आधीच त्याने घेतलेल्या 50,000चा हिशोब दाखवणं माझ्यासाठी मोठं टास्क आहे. त्यात वरचे 50,000 घेऊन पण त्याने सांगितलेलं नाहीये. आता त्याचा हिशोब कशात दाखवू? कसला लपत आलो बाबांपासून. लिफ्ट पाशी थांबलो होतो, लिफ्ट उघडली आणि बाबा मी हसला लपला. ते सोड, तुला मी फोन करतोय कधीपासून, फोन का उचलत नाहीये? हा, कुठे फोन दाखव. फोन मेसेज पण केलाय, तू काहीच रिप्लाय केला नाही. म्हणून दादा काल बोलत का नाही आहेस? ते सगळं बाजूला ठेव, मी करतो. मला सांग काय झालंय? अरे काही चुकलंय का माझं? अरे दोन थोबाडीत मार, एवढं काय? हा दादा, तुला शेवटचं सांगतोय. अरे आज हॅपी फ्रेंडशिप डे. दादा बोलत का नाहीस माझ्याशी? हीच शिक्षा आहे तुझी. हा, काय घडलं हे जोपर्यंत तुला कळत नाही ना, तोपर्यंत माझ्याशी बोलू नकोस आणि बोलण्याचा प्रयत्न पण करू नकोस. हा, रिचा काय झालं अचानक? आणि मी असं काय केलंय की म्हणजे मलाच माहिती नाही. काहीतरी झालंय नक्की. नेमकं काय आहे? काय यार दादा, हॅपी फ्रेंडशिप डे होता म्हणून मी आलो होतो. बाबांपासून एवढं लपत तुझ्या पकड. हे काय? त्या सुलूची साडी? त्या सुलोचनाची साडी तुम्ही जाळताय की मी जाळू? अगं हा काय प्रश्न आहे? एवढा मोठा मान तुला बरं मिळू देईन मी. आधी मला सांग, पुढे काय करायचं ठरवलंयस तू? कळेल तुम्हाला. या घरात भूकंप येणार आहे आणि त्या भूकंपामध्ये या घरातल्या माणसांच्या नात्यांमध्ये फूट पडणार आहे. पण करणार कायस नक्की? अगं असं करणार कायस तू? पण हॅलो शर्मा स्वीट्स, कला मंदिरमध्ये एक पेस्ट्री आणि काजू कतली पाठवा. लगेच पाठवा. हॅलो, काय करताय? काय नाही, काम सुरू आहे. काय झालं? तुमचा मूड ऑफ आहे का अजून? काय नाही हो, असंच काही नाही. मला माहित होतं, म्हणून मी तुमच्यासाठी एक छोटंसं सरप्राईज पाठवलंय. आता काय पाठवलंय? ते कळेल तुम्हाला आल्यावर. बरं ठीक आहे. आता कसा तुमचा आवाज इतका छान झालाय, मग मला नाही आवडत असा तुमचा मूड ऑफ झालेला. मला असं कायम वाटतं की तुमचा मूड छान असायला पाहिजे, तुम्हाला कसला त्रास नाही झाला पाहिजे आणि तुम्ही नेहमी असे हॅप्पी हॅप्पी असायला पाहिजे. कारण माझ्याकडे असा दुसरा कुठला माणूस नाही आहे ना तुमच्यासारखा. असेच हसत राहा आणि मला मिस करत राहा. बरं ठीक आहे, करतो मिस. ठेवू? बाय. बाय. बघितलं, 2 शब्द प्रेमाने बोललं की हा माणूस लगेच विरघळायला लागतो. अगं तू जादूच अशी केलीस त्याच्यावर. आता तू त्याला म्हणालीस तर जीव सुद्धा देईल तो. काहीतरी जळण्याचा वास येतोय.
साडी बिचारीची साडी जळली. बापरे, जीजूंना पण इथेच यायचं होतं. आता जर त्यांनी मला इथे काम करताना बघितलं तर ते नक्कीच प्रीतीताईला सांगतील आणि मग प्रीतीताई आईला. आणि जर आईला कळलं मी तिच्याशी खोटं बोलले तर खूप वाईट वाटेल. नाही, काही झालं तरी त्यांच्या समोर मला जाऊन चालणार नाही. ज्योती, हा. ते कस्टमर इथे येऊन बराच वेळ झालाय आणि त्यांना अजून कोणी पाणी सुद्धा नाही विचारलंय. एक काम कर, ते टेबल तू सांभाळ. हो सर, मी कोणाला तरी सांगते. मी काम करते ना इथे, हे काम झालं की मी सांगतो कोणाला तरी, ते टेबल तूच अटेंड कर, ठीक आहे? हो पण सर हे बघा. ज्योती, मी सांगतोय ना, ऐक माझं. ठीक. पाणी. थँक्यू. ज्योती इथे? हो, रिक्षा गेल्यापासून मी इथेच जॉब करते. अगं पण इथे कशाला? जिजू पैशांची गरज होती आणि रिक्षा गेली तर मला कळेच ना मी काय करायला पाहिजे. म्हटलं रिक्षा मिळेपर्यंत हा जॉब करावा. पण ज्योती, तू मला तरी सांगायचं होतंस. बरोबर आहे जिजू, पण खरंच तेव्हा जॉब मिळवणं खूप गरजेचं वाटलं. आणि मग हा जॉब मिळाला तर मग. पण मला तुम्हाला एक रिक्वेस्ट करायची आहे. तुम्ही हे सगळं ना ताईला सांगू नका. काय ताईला सांगितलं तर ती आईला सांगेल आणि आई उगाच टेन्शन घेत बसेल. मी काय म्हणते, ताईला काय कुणालाच सांगू नका. हे जे आहे ना हे आपल्यात राहू दे. ठीक आहे, मी नाही सांगणार कोणाला. हे आपल्यातच राहील, प्रॉमिस. थँक्यू जिजू. तुम्ही बसा, मी कॉफी आणते. ठीक आहे. बसा. दादा कॉफी. जिजू आज खूप टेन्शनमध्ये दिसतायत. काय झालं असेल नेमकं? ताई आणि यांच्यात काही बिनसलं असेल का? काय करू? विचारू का त्यांना काय झालंय? पण नाही, नको. तसं काही असतं तर त्यांनी मगाशीच मला सांगितलं असतं ना. नाही, पण माझी बहीण आहे म्हणून त्यांनी सांगायचं टाळलं असेल तर? हां, होऊच शकतं असं. नाही, मलाच विचारायला हवं.